सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर तर आपल्याला नेक्स्ट लेक्चर आहे रील ॲनालिसिस सब्जेक्ट आहे आपला. तर आपल्याला इन प्रिव्हियस लेक्चर आपण बघितलं होतं की जॉमेट्रिक सिरीज म्हणजे काय होतं. ठीक आहे, जॉमेट्रिक सिरीज कशा या फॉर्ममध्ये जॉमेट्रिक सिरीज असतो ते आपण बघितलं होतं आणि एक थेरम बघितलं होतं. तर एक प्रॉब्लेम आता जॉमेट्रिक सिरीजवर पाहू की आपल्याला शो करायचा की ही सिरीज घेऊन दिली आहे 1+1 फॅक्टोरियल प्लस 1/3 फॅक्टोरियल अप टू 1/n फॅक्टोरियल हीच काय कन्वर्जंट आहे आपल्याला शो करायचे. तर आपण मागे पण बघितलं आहे आत्ताच मागील लेक्चरमध्ये काय आपण कन्वर्जंट आहे केव्हा शो करू शकतो, जेव्हा ती एकतर काय असेल काय मोनोटॉनिक इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिक डिक्रीजिंग असेल तेव्हा आणि कन्वर्जनसाठी आपल्याला शो करावं लागतं की ती सिक्वेन्स काय की ती सिरीज एकतर मोनोटॉनिक काय इन्क्रीजिंग असेल किंवा त्या सिक्वेन्सचं काय म्हणू शकतो की पार्शियल सम एस एनला आपल्याला काय प्रूव्ह करायचं असतं, मोनोटॉनिक इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग किंवा ते बाउंडेड असते, बाउंडेड होतो तेव्हा आपण म्हणू शकतो का ती सिक्वेन्स कन्वर्जंट आहे. तर ठीक आहे, तर आपण याचा पार्शियल सम लिहून घेऊ. या सिक्वेन्सचा आपण पार्शियल सम अशा प्रकारे लिहून घेतला. एस एन म्हणजे सम ऑफ पार्शियल सम होतो. ठीक आहे, त्या सिरीजचा. आणि SN+1 आपण त्याच्यावरून रेडी केला की हे झालं SN. ठीक आहे, SN+1 म्हणजे एक टर्म त्याच्या पुढे. ठीक आहे, ते एक टर्म त्याच्या पुढे आपण लिहून घेतली की SN+1. या दोघांचं काय करू आपण सबस्ट्रॅक्शन करू. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार ते लिहून घेतलं SN तर ठीक आहे, ती थोडी मिस्टेक झाली होती की SN+1ची व्हॅल्यू आपण हे इक्वेशन इथे लिहून घेतला. ठीक आहे, हा SN+1 आहे, तुम्ही बरोबर लिहून घ्याल. आणि SN आपण इथे लिहून घेतला. ठीक आहे, हे कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, एसएनची व्हॅल्यू फक्त इतकीच आहे. ठीक आहे, एसएनचा व्हॅल्यू इतकी आहे. तर ठीक आहे, आपण कॅन्सल करू. 1 कॅन्सल होणार, 2 कॅन्सल होणार, 3 कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि इथला n कॅन्सल होणार याच्यासोबत आणि रिमेनिंग काय होणार 1+1/n+1 फॅक्टोरियल. ठीक आहे, ही रिमेनिंग उरला. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू काय झाली ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. तर एसएन आपण काय राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर काय आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन मिळणार. ठीक आहे, तर ही कशाची डेफिनेशन आहे, मी तुम्हाला डेफिनेशन लिहून दिलं आहे ती पहा की ही डेफिनेशन आहे मोनोटॉनिक इन्क्रीजिंगची डेफिनेशन आहे. त्यावरून आपण म्हणू शकतो की ती सिक्वेन्स काय आहे की ती SN काय आहे हे मोनोटॉनिक इन्क्रीजिंग आहे आपण म्हणू शकतो. की आपल्याला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की कन्वर्जन शो करायसाठी आपल्याला एक तर मोनोटॉनिक इन्क्रीजिंग आणि मोनोटॉनिक मोनोटॉनिक इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिक डिक्रीजिंग पाहिजे ती सिक्वेन्स आणि ती बाउंडेड पाहिजे, अपर बाउंड राहो की लोअर बाउंड राहो. तर आपण काय केले की या सिरीजचं काय पार्शियल सम घेतला SN. ठीक आहे, आणि ते SN वरून काय SN+1 ही सिरीज बनवली, SN+1 सिक्वेन्स बनवलं. ठीक आहे, सिरीज पण म्हणू शकतो आपण त्याला. तर त्यांच्या दोघांचा डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन मिळालं. ठीक आहे, अशा प्रकारचा टर्म मिळाला. तर या टर्मला आपण काय म्हणू शकतो, ही डेफिनेशन आहे मोनोटॉनिक इन्क्रीजिंगची. ठीक आहे, मीन्स SN काय होत आहे की प्रत्येक n व्हॅल्यू नंतर जितकी यांची व्हॅल्यू वाढवाल तितकी ते इन्क्रीज होत आहे, त्यामुळे तो काय होणार मोनोटॉनिक इन्क्रीजिंग सिक्वेन्स होणार. तर SN झाला मोनोटॉनिक इन्क्रीजिंग सिक्वेन्स. तर आपण एक तर प्रूव्ह केला की मोनोटॉनिक इन्क्रीजिंग आहे, त्याच्यानंतर आपल्याला बाउंडेड प्रूव्ह करायचा. ठीक आहे, बाउंडेड प्रूव्ह करायसाठी पाहू आपण. तर आपल्याला बाउंडेड प्रूव्ह करायचं आहे. तर नेक्स्ट वी वॉन्ट टू प्रूव्ह द SN इज बाउंडेड. SN आपल्याला का बाउंडेड प्रूव्ह करायचं आहे. SN काय सम ऑफ पार्शियल ऑफ दिस सिक्वेन्स मीन्स पार्शियल सम ऑफ दिस सिक्वेन्स असं त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर SNची व्हॅल्यू आपण लिहून घेतली. ठीक आहे, तर आपण पहा इथे ट्वाईस फॅक्टोरियल आहे. ट्वाईस फॅक्टोरियल आपण कशा प्रकारे लिहितो 1 × 2. ठीक आहे, आणि 1 × 2 ही काय ग्रेटर दॅन इक्वल टू काय 2 आहे. एकदा इक्वल असू शकते किंवा काय ग्रेटर असू शकते. ठीक आहे, तर त्यामुळे ग्रेटर दॅन इक्वल टू 2 लिहिलं. इथं फक्त आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे, कारण की या टर्मपेक्षा आपल्याला काय करायचं आहे, या टर्मपेक्षा आपल्याला एक मोठी टर्म फाइंड करायची आहे. या टर्मवरूनच आपल्याला याच्यापेक्षा एक मोठी टर्म फाइंड करायची आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ट्वाईस फॅक्टोरियल काय ट्वाईस फॅक्टोरियल अशा प्रकारे लिहू शकतो आणि ते ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे. आणि 2ला कशा प्रकारे लिहू शकतो 2 पॉवर ट्वाईस -1 मीन्स ट्वाईस -1 म्हणजे काय होणार 1 होणार आणि 2 पॉवर 1 मीन्स 2 होणार मीन्स हेच होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ते लिहून घेतलं. 3 फॅक्टोरियलला आपण कशा प्रकारे लिहितो 1 × 2 × 3. ठीक आहे, आणि हे ग्रेटर दॅन इक्वल टू 1 × 2 × 2. ठीक आहे, इथं 3 आहे, आपण इथं 2 लिहिलं, त्यामुळे आपण ग्रेटरचा साईन दिला. मीन्स ही व्हॅल्यू या व्हॅल्यूपेक्षा नेहमी मोठीच राहणार, मीन्स ग्रेटर दॅन इक्वल टूचा साईन दिला आपण. ठीक आहे, आणि ही काय झाली ट्वाईस × 4. ठीक आहे,
तर ट्वाईस याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, ट्वाईस इंटू टू द पॉवर 3 - 1, 3 - 1 मीन्स 2 आणि 2चा पॉवर 2 मीन्स 4, तर हे व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर सिमिलरली आपण प्रत्येकासाठी असंच करत जाऊ आणि लास्टमध्ये काय एनसाठी आपण काय करू, एन फॅक्टोरियलला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, 1 × 2 × अप टू एन. ठीक आहे. आणि इथे पहा 2चा पॉवर 2 - 1, 2चा पॉवर 3 - 1 म्हणजे इथे काय बेस सेम आहे. ठीक आहे. म्हणजे ही व्हॅल्यू सेम आहे, तर 2 लिहून घेतलं आणि चेंज कुठे होत आहे, 2 होत आहे, इथे 3 होत आहे, नंतरच्या टर्ममध्ये 4 होईल. ठीक आहे. तर इथे अशा प्रकारे लास्ट टर्ममध्ये काय होईल, एन होईल, मीन्स n-1 होईल. तर काय होणार की याला काय अपॉनमध्ये घेऊन घेऊ आपण. अपॉनमध्ये घेतल्यानंतर काय होणार की 1/n होणार आणि जेव्हा त्याला अपॉनमध्ये घेतो, ठीक आहे, तर त्याला काय करतो आपण, त्याचा साईन चेंज होऊन जातो. ठीक आहे. जर हा ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन होऊन जातो. ठीक आहे. तर याला 1/च्या फॉर्ममध्ये घेतल्या, याला 1/च्या फॉर्ममध्ये घेतल्या, साईन चेंज होऊन जाणार आणि अशा प्रकारे आपल्याला टर्म मिळणार. तर काय झालं की एन ही टर्म काय इज याची जर व्हॅल्यू आपण 1 2 3 पुट केल्या तर ही सिक्वेन्स मिळेल. ठीक आहे. आणि ही काय एन सिक्वेन्स, तर एन सिक्वेन्सपेक्षा मोठी सिक्वेन्स आपल्याला मिळत आहे 1/2 टू द पॉवर n-1 ही सिक्वेन्स मिळतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो देन द सिक्वेन्स ऑफ पार्शियल सम एसएनची ही आपल्याला गिवन सिक्वेन्स आपल्याला दिली होती. ती सिक्वेन्स कशा, या सिक्वेन्सचा आपण लॉंग फॉर्ममध्ये लिहून घेतलं की n = 1 2 3 आपण पुट केलं, तर ही सिक्वेन्स या सिक्वेन्सपेक्षा नेहमी लहान राहणार. तर मी स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की या सिक्वेन्सवरून आपल्याला एक अशी सिक्वेन्स बनवायची आहे की ती यापेक्षा मोठी असेल. ठीक आहे. तर या सिक्वेन्सपेक्षा काय, एसएनपेक्षा काय आपण म्हणू शकतो की ही सिक्वेन्स मोठी आहे. अशा प्रकारे आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर पहा की आपण सिरीजचं सम कशा प्रकारे काढतो. सिरीजचं सम एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सिरीजचं सम काढण्यासाठी एक फॉर्म्युला A × 1/r टू द पॉवर n 1 - r. ठीक आहे. तर ए म्हणजे काय होतो इथे, ए म्हणजे फर्स्ट टर्म. ठीक आहे. फर्स्ट टर्म 1 आहे. ठीक आहे. 1 - r काय आहे, कॉमन डिफरन्स काय, प्रत्येक टर्ममधला 1/2 डिफरन्स आहे. तर प्रत्येक इथे व्हॅल्यू पुट करू. काय एची व्हॅल्यू 1 येणार, आरची व्हॅल्यू 1/2 येणार. नेक्स्ट स्टेपमध्ये मी तुम्हाला इथे फॉर्म्युला लिहून दिला आहे, हा तुम्ही साईडला पण लिहू शकता रिझन म्हणून. ठीक आहे. तर इथे पहा एसन ए लेस दॅन, ते आपण एची व्हॅल्यू 1 आहे, 1 मायनस आरची व्हॅल्यू काय 1/2 म्हणजे कॉमन डिफरन्स काय 1/2 टू द पॉवर n डिवायडेड बाय 1 - 1/2. तर ठीक आहे. अशा प्रकारे लिहून घेतलं आणि 1 - 1/2 मीन्स काय 1/2 येतो. याला जर सॉल्व केला तर 1/2 येणार आणि 1 इंटू दिस टर्म मीन्स 30 टर्म उरणार. ठीक आहे. 1 - 1/2 द पॉवर n. ठीक आहे. हे आपल्याला मिळाले आहे. त्याच्यानंतर काय बोथ साईडला लिमिट अप्लाय करू. लिमिट n स्टँडिंग टू इन्फिनिटी राहणार. ठीक आहे. n स्टँडिंग टू इन्फिनिटी राहणार, लेस दॅन इक्वल टू इथे पण लिमिट अप्लाय करू. तर लिमिट या टर्मवर अप्लाय होणार कारण की इथे व्हेरिएबल n आहे, मीन्स n स्टँडिंग टू इन्फिनिटी घेता म्हणून या व्हेरिएबलवर या टर्मवर तो काय होणार, लिमिट अप्लाय होणार. तर लिमिट n 1 मायनस लिमिट 1/2 द पॉवर n. ठीक आहे. तर लिमिट आपण जर अप्लाय केला आणि 1/2 द इन्फिनिटी मीन्स 1/2 द पॉवर इन्फिनिटी काय येणार, 0 येणार. 0 कसा येणार पहा की 1/2 इंटू स्क्वेअर घेतल्यास काय येणार 1/2 इंटू 1/2 येणार. ठीक आहे. 1/2 इंटू 1/2 काय होणार, 1/2 मीन्स 0.5 इंटू 0.5 आणि 0.5 इंटू 0.5 काय येणार 0.025 अशा प्रकारे काहीतरी आपल्याला टर्म मिळणार. ठीक आहे. मी 0.025 नाही सॉरी 0.25 अशी टर्म मिळणार. 3 घ्याल तर काय येणार, 3 घ्याल तर 0.0075 अशा प्रकारे मिळणार. जर त्याचं पॉवर 4 घ्याल तर काय होणार 0.0 पुन्हा एक इथे काय 0 वाढत जाणार. ठीक आहे. म्हणजे ही टर्म कशा छोटी छोटी होत जाणार आणि कुठपर्यंत जर इन्फिनिटी घेतलं तर कुठपर्यंत 0 होणार, ते 0 कुठपर्यंत लहान होणार, ती काय 0पर्यंत. एक तर ती कुठपर्यंत जाणार 0ला अप्रोच करणार. 0पेक्षा लहान होऊ शकते का ती टर्म, नाही होऊ शकत कारण की हे पॉझिटिव्ह टर्म आहे आणि ते निगेटिव्ह होऊ शकत नाही. ठीक आहे. तर हे इतकी लहान होणार की ते 0ला अप्रोच करणार. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जर त्याचं लिमिट घेतलं तर त्याचं लिमिट काय येणार विथ रिस्पेक्ट टू इन्फिनिटी 0 येणार. तर 1/1/2 जर याला सॉल्व केलं तर आपल्याला 2 मिळणार. आता आपण म्हणतो की लिमिट ऑफ एस एन 2 मिळाला. ठीक आहे. मीन्स ही टर्म काय एस एन व्हॅल्यू काय आहे, एस एनची व्हॅल्यू काय 2पेक्षा लहान आहे, 2पेक्षा मोठी होऊ शकते का नाही, आणि जास्तीत जास्त लहान कुठं 0पेक्षा होणार. तर आपण म्हणू शकतो की याचं लोअर बाउंड पण मिळालं आपल्याला, याचा लोअर बाउंड आणि अपर बाउंड इथे एक्झिस्ट होता. ठीक आहे. तर आपण नाही लिहू, एस एन ग्रेटर दॅन 2 लिहू. ठीक आहे. मीन्स याचा अपर बाउंड आपल्याला मिळत आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की ती
सिक्वेन्स काय बाउंडेड सिक्वेन्स आहे, तर आपण त्या सिक्वेन्सला काय बाउंडेड सिक्वेन्स असे म्हणू शकतो. तर आपल्याला काय मिळालं की एस एन आहे मोनोटॉनिकली इंक्रीजिंग पण मिळाला आणि बाउंडेड पण मिळाला. जेव्हा सिक्वेन्स काय जेव्हा एस एन काय पार्शियल सम आहे, ठीक आहे, पार्शियल सम ऑफ द टर्म मोनोटॉनिकली इंक्रीजिंग आहे आणि बाउंडेड आहे, तेव्हा आपण म्हणू शकतो बाय द थेरम द सिरीज इज कन्वर्जंट. ठीक आहे, सिम्पली आपण कन्वर्जंट आपल्याला प्रूव्ह केलं आहे. तर आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा वाला एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. ओके.